लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाने छानपैकी केशर बासुंदीचा बेत केलेला असतो आणि केशर बासुंदी खाल्ल्यामुळे कलाला आता छानपैकी झोप येत असते. परंतु तिला अद्वैतला चिडवण्याचा एक चान्सही सोडायचा नसतो. त्यावरती कला आता इकडे म्हणत असते, खरं सांगू का, इतकी छान बासुंदी खाल्ली आहे ना, आणि त्याच्यामुळे झोप पण छान येईल. वा कला, काय सुंदर बासुंदी बनवली होतीस. म्हणजे तुझ्या हाताची चव अजून तुझ्या हाताची चव कशाला सुद्धा येणार नाही बरं का. खूप सुंदर बासुंदी होती असं म्हणत कला स्वतःचंच कौतुक करत असते आणि ती अद्वैतकडे बघते. आणि ह्या अद्वैतने तर एकदम 4-4 वाटी बासुंदी खाल्ली आणि आता माझ्याशी बोलत तरी नाहीये, तरी पण माझ्या हातची बासुंदी खायला याला काय वाटतच नाही, बरोबर ना, असं म्हणत ती मुद्दाम अद्वैतला चिडवण्यासाठी प्रयत्न करत असते. आणि आता अद्वैत चिडत असतो. त्यावरती कला म्हणते, या सगळ्यावरती अजून एक गोष्ट झाली ना, मग मात्र स्वर्गसुख आहे. ते म्हणजे या सगळ्यामध्ये आपल्याला एक पान खायला मिळालं तर काय मज्जा आली असती. पण काय बाबा, तुम्हाला श्रीमंतांना पान खाण्याच्या गमती जमती काय कळणार. यावरती अद्वैत आता खूप चिडतो आणि तिच्याशी जो आबोला धरलाय तो विसरून अद्वैत जोराने ओरडू लागतो. म्हणतो, काय करणार, मला माहिती आहे ना, पान खाण्यात काय मजा असते ती. मी सुद्धा पान खातो. कला म्हणते, अरे बापरे, म्हणजे अद्वैत चांदेकर पान खातो. पान खाणं हे तर अगदी काही हे नाहीये. म्हणजे तू तर इतका स्टेटसवाला माणूस, तू कसं काय पान खातोस. यावरती अद्वैत म्हणतो, पान खाण्यावरचे काही फायदे आहेत ते मला माहिती आहे. पानामुळे बरेचसे आपल्या शरीरावरती चांगले परिणाम होतात आणि त्या कारणासाठी मी पान खातो. इतकंच काय, पान खाण्यासाठी कोणत्याही गोष्टीचा विचार करायला नाही लागत. मी आहे ना, त्या दिवशी कामानिमित्त बाहेर गेलो होतो. त्या दिवशी ना मी चांदीचं वर्क असलेलं पान खाल्लं. त्या दिवशी मुंबईला गेलो होतो तर आतमध्ये सोन्याचा मुलामा दिलेलं पान खाल्लं. हे असं खाल्लं, 1,500चं खाल्लं, 2,000चं खाल्लं, असं अद्वैत हुशारक्या मारायला लागतो. कला म्हणते, हो खरं आहे बाबा, श्रीमंताची श्रीमंत नाटकं. म्हणजे तुम्ही काय श्रीमंत लोक इतकं 1,500-2,000चंच काय 5,000चंही खाचाल. पण या सगळ्यामध्ये आम्ही गरीब लोक मात्र एवढं पान नाही खाऊ शकत. त्याच्या आतमध्ये खोबऱ्याचा किस आणि वरती विड्यावरती टोचलेली वेलची, वा काय ते पान लागतं. मला तर आज पान खाण्याची इच्छा झाली आहे. परंतु मला आज पहिल्यांदा कळलं की आपल्या दोघांच्या पान खाण्याच्या आवडीनिवडी सेम आहेत. तुला चक्क पान आवडतं असं म्हणत इकडे आता अद्वैतला मुद्दामून डिवचत असते. चल ना मग आता पान खायला. म्हणजे या सगळ्यामध्ये आपलं जरी भांडण असलं तरी पान खायला काय आहे. आपल्या आवडीनिवडी जर का एकत्रितपणे जुळत आहेत तर या सगळ्यामध्ये पान खाण्यासाठी काहीच हरकत नाही, असं म्हणत कला अद्वैतला पान खाण्यासाठी न्यायला लागते. त्यावरती अद्वैत म्हणतो, गप्प बस, तुझी सगळी नाटकं मला कळतायत. या सगळ्यामध्ये आता तू ही जे काही काम करत आहे ना, मला अजिबात आवडत नाही. तू मुद्दाम हे सगळं करत आहे ना. मुद्दाम म्हणजे आता माझ्या घरच्यांनी मला ओरडावं यासाठीच तुझ्या सगळ्या घडामोडी चालू आहेत. तसं बघायला गेलं तर पर्सचं तू नाटक का केलं. कारण या सगळ्यामध्ये तुला आईला दाखवायचं होतं की आईसमोर हा पर्स घेऊन इकडे तिकडे फिरतोय. हे सगळं तुला दाखवायचं होतं. याच कारणासाठी तू हे सगळं केलंस आणि मला ओरडा खायला लावलास. यावरती कला म्हणते, अगो बाई, आईचं तान्हुलं बाळ आणि या तान्हुल्या बाळाला सगळ्यामध्ये इतका त्रास झाला का. अय्यो रडलं, असं म्हणत कला अद्वैतला खूप चिडवायला लागते. आता तुला पान खायला यायचं नको वाटत आहे का. कारण अजून तुझ्यावरती आई रागवेल का. असं म्हणत कला अद्वैतला या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा खूप चिडवण्याचा प्रयत्न करते. अद्वैत म्हणतो, गप्प बस, तू मला या सगळ्यासाठी भरीच पाडू नको. कला म्हणते, अरे ठीक आहे, तुला नसेल ना यायचं तर मी एकटी पान खायला जाते. त्यात काय एवढं मोठं. मला एकटीला पान खायला येतं. म्हणजे त्यासाठी मला काही तुझी गरज नाहीये. असं म्हणत कला या सगळ्यामध्ये एकटी पान खायला जाण्याचा विचार करते. अद्वैत विचार करतो, जाऊ का मी, मला सुद्धा
पान खायचं आहे. परंतु हिच्यासोबत गेलं आणि जर का आईने पाहिलं तर, आईला कळालं तर नाही नाही, आता मात्र मला पान खायला जायलाच पाहिजे. आईने मात्र आणि जर का गेलो तर आईचा ओरडा खायला लागेल. कला म्हणते, चल चल मी चालले. असं म्हणून ती अद्वैतच्या गाडीची चावी घेते. अद्वैतच्या गाडीची चावी घेतल्यानंतर अद्वैत तिला अडवतो आणि म्हणतो, खबरदार, तुला जायचं असेल तर तू जा, माझ्या गाडीची चावी घ्यायची नाहीये. माझ्या गाडीची चावी घेऊन तू इकडे जायचं नाही. यावरती कला आता सांगायला लागते, हे बघ, मी जाणार, इतक्या रात्री मी कशी जाऊ? अद्वैत म्हणतो, तुला कसं जायचं आहे तसं जा, पण या सगळ्यामध्ये माझ्या गाडीची चावी घेऊन जायची नाही म्हणजे नाही. समजलं? तुला रिक्षेने जायचं असेल तर तू रिक्षेने जा. मग कला बाहेर येते खरी, परंतु कलाकडे या सगळ्यावरती कोणत्याच प्रकारे गाडी थांबत नाही. गाडी थांबत नसल्यामुळे कला खूप अस्वस्थ होते. आणि इकडे आता अद्वैत सुद्धा अस्वस्थ होतो. अद्वैत विचार करतो की ही एकटी गेली खरी, पण या सगळ्यामध्ये मला पण पान खायचं आहे. आता हिने माझ्या तोंडावरती पानाची इतकी तारीफ केलेली आहे आणि आता तारीफ केल्यामुळे पान न खाल्लं तर चालेल कसं? मला या सगळ्यामध्ये पान खायलाच पाहिजे, कारण नुसतं मनात जरी आणलं की पानाची इतकी चटक सुचते आणि आता मात्र मला पान खायला जायलाच पाहिजे. ही अति आगाऊ बाहेर एकटी गेली आहे. आबांना जर कळलं तर आबा माझ्यावरती ओरडतील. काय करू असं म्हणत अद्वैत सुद्धा पान खाण्यासाठी बाहेर पडतो. तोपर्यंत कला रिक्षा पाहतच असते, परंतु रिक्षा मिळतच नाही. तोपर्यंत मागून तिला अद्वैतच्या गाडीचं हॉर्न ऐकू येतं. अद्वैतच्या गाडीचं हॉर्न ऐकू आल्यामुळे कला आता पाठीमागे वळून पाहते, तर इकडे मात्र अद्वैत आलेला असतो आणि ती म्हणते, अरे बापरे, शेवटी तू आलास ना, पान खाण्यासाठी शेवटी तू इकडे आलेला आहेस. यावरती अद्वैत म्हणतो, गप्प बस. कला म्हणते, कसं आहे ना, मला जरी इकडे आता रिक्षा भेटली नसती ना, तरी मी चालत चालत पान खायला गेले असते. यावरती अद्वैत म्हणतो, म्हणजे अच्छा, तू चालत चालत पान खायला गेली असतीस तर आज नाही उद्या पोचली असती. कला म्हणते, ठीक आहे ना, मला काही फरक पडत नाही. म्हणजे या सगळ्यामध्ये तुझंच नुकसान झालं असतं. तुझं नुकसान असं झालं असतं की आबांनी तुला विचारलं असतं. आबांनी विचारलं असतं की मी एकटीच पान खायला गेले असते आणि उशीर झाला असता. उशीर झाल्यावरती मला आबांनी विचारलं असतं की तुला का उशीर झाला. मग मी आबांना सांगितलं असतं की काल रात्री मला पान खाण्याची इच्छा झाली. मी अद्वैतला म्हटलं सुद्धा, तू माझ्यासोबत पान खाण्यासाठी चल. तर अद्वैतने पान खाण्यासाठी माझ्या सोबत यायला नकार दिला. हे मी आबांना सांगितलं असतं. आबांना सांगितल्यावरती आबा तुला ओरडले असते. तुलाच ओरडा खायला बसला असता. यामध्ये माझं काहीही नुकसान झालं नसतं. असं म्हणत कला अद्वैतला मुद्दामून डिवचायला लागते की या सगळ्यामध्ये आबा तुला बोलले असते, तुला ओरडले असते. अद्वैत म्हणतो, हिचं करायचं तरी काय? हिचं तोंड काही बंद व्हायला काय मागतच नाहीये. असं म्हणत अद्वैत चिडतो आणि गाडी चालवायला लागतो. अद्वैत इकडे गाडी चालवायला लागलेला असतो. इतक्यातच एक छान असं गाणं लागलेलं असतं. छान असं गाणं लागल्यावरती कला खूप खुश होते. कला एन्जॉय करायला लागते. कला एन्जॉय करताना अद्वैत खूप रागावतो आणि तो त्याच्या आवडीचं गाणं लावतो. आता कला विचार करायला लागते, म्हणजे माझ्या आवडीचं गाणं लावायला ह्याला इतका त्रास होतोय का? मी या सगळ्यामध्ये खुश आहे हे याला बघवत नाहीये, म्हणून याने गाणं बदललंय. कला थोडीशी चिडते. चिडलेली कला आता अद्वैतकडे रागारागात पाहायला लागते. तू गाणं का बदललंस असं म्हणायला लागते. त्यावरती अद्वैत म्हणतो, गाडी माझी, मी बघेन काय करायचं ते. तुला जे काही करायचं आहे ते तू कर. असं म्हणत दोघांची भांडणं चालू असतात. या दोघांची इकडे मात्र भांडण चालू असताना काजलला मात्र झोप येत नसते आणि ती इकडून तिकडून अस्वस्थ होत असते. कारण या सगळ्यामध्ये काजलला सोहम त्या मुलीसोबत गेला होता. नक्की तिकडं काय घडलं आहे हे सगळं आठवत असतं आणि त्यामुळे ती विचार करायला लागते, काय हा सोहम, मला त्याने एक कॉलसुद्धा केला नाही. मी त्याला विचारलं तर तो आला असेल का डिनरवरून, त्याला मी कॉल करून विचारू का? असं म्हणत ती या सगळ्यामध्ये उठते आणि सोहमला कॉल करायला लागते.
ॲक्च्युली सोहम तर झोपलेला असतो आणि सोहम झोपलेला जरी असला तरी ती विचार करायला लागते, काहीही झालं तरी मला याला कॉल करायलाच पाहिजे. आणि ती सोहमला कॉल करते. सोहम कुठेही डिनरला वगैरे गेलेला नसतो, तो घरामध्ये झोपलेला असतो. आणि इकडे आता काजूला चिडवण्यासाठी सांगितलेलं असतं की मी एका मुलीसोबत माझ्या फॉरेनच्या मैत्रिणीसोबत डिनरला चाललोय. मग आता इकडे काजू उठते आणि सोहमला फोन लावते. आता सोहमलाही आश्चर्य वाटतं या वेळेला या सगळ्यामध्ये काजलचा आपल्याला कॉल कसं काय आला. आणि आता सोहम फोन उचलतो. त्यावरती काजल म्हणते, काय रे, काय चाललं आहे तुझं? सोहम म्हणतो, काय करणार, इतक्या रात्रीचं कोण माणसं काय करतात तेच करतोय मी. काजल म्हणते, किती रे खोटारडा आहेस, म्हणजे तू तुझ्या मैत्रिणीसोबत इकडे गेला होतास ना डिनरसाठी, डिनरला गेला होतास आणि म्हणतोस की मी झोपलो आहे म्हणून. त्यावरती सोहम म्हणतो, अगं हो, तिला ड्रॉप केलं, आम्ही जेवणासाठी गेलो होतो, आम्ही जेवणं केली आणि तिला सोडलं आणि मी आत्ताच तर घरी आलोय ना, मी खूप थकलोय ना, म्हणून मी आता झोपण्याचा प्रयत्न करतोय. तू कसं काय फोन केलास? यावरती काजल म्हणते, काही नाही, मी आपलं सहजच केला. म्हटलं रात्री कुठे गेला होतास, काय मजा केली हे विचारावं म्हणून मी फोन केला. यावरती सोहम बोलायला लागतो, अगं हो, माझी मैत्रीण आहे ना, तुला माहीत आहे का, ती इतकी गोड, असं म्हणत आणि तो पुढे काहीतरी म्हणणार इतक्यातच काजल म्हणते, अच्छा, म्हणजे तुझी मैत्रीण गोड आहे का? यावरती सोहम म्हणतो, अगं माझी मैत्रिणीला इतकं गोड आवडतं ना, मला असं सांगायचं आहे. तिला गोड खूप आवडतं आणि तिला गोड खाण्यासाठी ती माझ्याशी इतकं गोड गोड बोलते ना. यावरती काजल म्हणते, आता बाद झालं, मला अजून बाकी काही ऐकायचं नाही. यावरती इकडे सोहम म्हणतो, अगं मी तेच तुला सांगतोय, अगं तिला गुड नाईट म्हणून तिला ड्रॉप करून मी घरी आलोय ना आणि आता झोपतोय, तर तुला सुद्धा गुड नाईट म्हणून झोपू का? असं म्हणत तो आता काजलला सुद्धा गुड नाईट म्हणतो आणि आता मला खूपच झोप येत आहे असं म्हणतो. त्यावरती काजल चिडते आणि आता याला माझ्यासोबत बोलण्यासाठी पण वेळ नाहीये, म्हणजे याला त्याची मैत्रीण इतकी प्रिय झाली, तिच्यासोबत इतका वेळ घालवला आणि आता 2 मिनटं मी जर का काय बोलत आहे याला, तर याला माझ्याशी बोलायचं नाहीये, याला फक्त याच्या मैत्रिणीचीच आठवण येते. असं म्हणत चिडलेली काजल खूपच रागवते आणि तुझं आता जास्तच चाललंय नाही का, तुझी मैत्रिणीसाठी खूपच वेळ मिळाला आहे ना. सोहम म्हणतो, तर माझी मैत्रीण इतकी गोड आहे की तुला काय सांगू. सोहम कौतुक करताना थांबत नसतो आणि इकडे चिडताना काजल थांबत नसते. काजलला कुठेतरी आपलं सोहमवरती प्रेम आहे हे अजूनही समजत नसलं तरी त्याची मैत्रीण त्याच्यासोबत आहे ही गोष्ट मात्र आता काजलला आवडत नसते आणि तिचा राग सोहमला कळत असतो. सोहम म्हणतो, चल गुड नाईट, म्हणजे कसं आहे, उद्या परत माझ्या मैत्रिणीला भेटायलाच जायला पाहिजे. असं म्हणत इकडे सोहम फोन ठेवतो आणि काजल खूप चिडते. काजल चिडते आणि म्हणते, याला माझी अजिबात गरज नाहीये, माझा फोन तोंडावरती कट केला. आता मात्र सोहम झोपतो आणि काजल खूपच चिडते. चिडलेली काजल फोन रागारागाने ठेवते आणि मी याला आता सोडणार नाही, कोण याची मोठी मैत्रीण आली म्हणून तो मला या सगळ्यामध्ये इग्नोर करतोय, मी आता याला अजिबात सोडणार नाही. असं म्हणत चिडलेली काजल फोन ठेवून देते. इकडे मात्र कला आणि अद्वैत भांडत चाललेले असतात. त्यांना पानाची टपरी काही कुठे भेटत नसते. त्यामुळे ते गाणं लावत खूप लांबपर्यंत येतात. कलाला जे गाणं हवं असतं ते गाणं अद्वैत बदलत असतो आणि अद्वैतला जे गाणं हवं असतं ते गाणं कला अद्वैतला लावू देत नाही. या सगळ्यामध्ये दोघांची चिडचिड होत असते. दोघं एकमेकांवरती खूप चिडत असतात, ओरडत असतात. असं करत करत ती पानाची टपरी शोधत खूप लांबपर्यंत पोहोचत असतात आणि कला म्हणते, बघितलंस, तू सोबत आहेस ना म्हणून पानाची टपरी काही भेटतच नाही, म्हणजे अद्वैत चांदेकरांना इकडची पानाची एकही टपरी माहीत नसावी. अद्वैत म्हणतो, मी तुला म्हटलं ना, मी इकडे कधीतरी पान खाल्लं आहे असं म्हटलंय का? मी तुला म्हटलो ना, मी जेव्हा बाहेर जातो तेव्हा पान खातो.
कला म्हणते, हो रे हो. बाहेर गेल्यावरती पान जरी खात असला तरी गावात काही तुझी कोल्हापुरामध्ये काही वोट आहे की नाही चांदेकरांचा? चांदेकरांनी या सगळ्यामध्ये फक्त कोल्हापुरामध्ये नावच आहे. अद्वैत चांदेकराला पानाची टपरी माहीत नाहीये असं म्हणत आता दोघेजण कोणत्याही कारणावरून भांडतात. अद्वैत म्हणायला लागतो, तू माझ्याजवळ आहे, तू माझ्या बाजूला आहे म्हणून मला पानाची टपरी सापडत नाही असं म्हणत अद्वैत खूप चिडलेला असतो आणि तो आता कलावरती राग काढत असतो. राग काढत काढत दोघेजण एका टपरीवरती पोहोचतात. तिथे एक आता टपरी असते, राजू पान शॉप. राजू पान शॉप आणि आता चवीने खाणार त्याला राजू दादा पान देणार ही त्याची टॅगलाईन असते. मग आता कला आणि अद्वैत इकडे येतात आणि पानाचं अर्ध शीटर अर्ध उघडं असतं. त्यामुळे कला म्हणते, अरे बापरे, राजू दादा पानाची टपरी उघडी ठेवून गेलाय तरी कुठे? यावरती अद्वैत म्हणतो, आतमध्ये जायचं का? यावरती कलाचे डोळे चकाकतात. त्यावरती कला म्हणते, हो रे, आतमध्ये जायला काही हरकत नाहीये, पण अद्वैत डी चांदेकर याला आतमध्ये जाऊन कसं चालेल? माझं काय माहिती आहे का? मला इथे कोणीच ओळखत नाही. मला कोणी ओळखत नसल्यामुळे माझा काही प्रश्नच नाहीये. मी खरे आहे, खरे ना कोण ओळखतंय? खरे जरी आतमध्ये गेली तरी सुद्धा काही फरक पडत नाहीये. पण जर का चांदेकर आतमध्ये गेले आणि जर कोणाला कळलं चांदेकर चोरी करतायत तर अद्वैत म्हणतो, हो हो, चांदेकरांच्या तोंडावरती हेच आहे ना की चांदेकर चोरी करतात म्हणून. यावरती कला, मी कुठे असं बोलले? अद्वैत म्हणतो, नाही नाही, तू म्हणायच्या आधीच मी म्हणून मोकळा होतो, कारण कसं आहे ना, हे तू सगळं म्हणणारच आहे, त्यामुळे मीच अगोदर म्हणतो. मला माहिती आहे तुझ्या तोंडून आता काय शब्द बाहेर पडणार आहेत ते. आज जायचंय का? कला म्हणते, मला तर पान खायचं आहे, पण पान खायच्या वेळेला जर कोणी पाहिलं तर चांदेकरांची बदनामी होईल याची काळजी तू घे. यावरती अद्वैत म्हणतो, नाही नाही, चांदेकरांचं नाव नाही बदनाम होणार. तुला जर का कुणी पाहिलं ना तर तू तोंडावरूनच चोर दिसते, त्यामुळे आता सगळेजण तुलाच हे करतील. मला तर आता पान खायचं आहे, इतक्या लांब आपण आलेलो आहोत तर आता पान न खाता कसं काय बाहेर जाणार? आणि त्यामुळे आता कला आणि अद्वैत पानाचं शटर जे अर्ध उघडं असतं ते पूर्णपणे उघडतात आणि आता पूर्ण शटर उघडून आतमध्ये आल्यावरती अद्वैत शटर पूर्णपणे बंद करून टाकतो. शटर बंद केल्यावरती कला म्हणते, तू हे का बंद केलं? यावरती अद्वैत म्हणतो, अगं शटर बंद केलं, जर का कुणी पाहिलंच ना तर तू मुळातच चोर दिसतेस आणि चोर यामध्ये घुसलाय म्हटल्यावरती तुझ्याबरोबर माझी पण बदनामी. आधीच तुझ्या तोंडावरती दिसत आहे की तू चोर आहेस म्हणून. असं म्हणत अद्वैत आणि कला भांडायला लागतात. कला म्हणते, बरोबर आहे, मी चोर आहे आणि तू मोठा सोजवळ नाही का? तूच तर इकडे येण्याची आयडिया दिली आहे ना, चल म्हणून पान खायला टपरीवरती. अद्वैत म्हणतो, नाही नाही, तू माझं मन ललचावलं. तू बासुंदी खाऊन आल्यावरती निमूटपणे झोपायचं होतं ना. 4 वाट्या बासुंदी खाल्ल्यावरती झोप आली असती, पण नाही. तुला काय पान खायचंय, पानाची तलप आली, पान असं पान तसं हे सगळं बोलायचं होतं, पण माझं सगळं चाळवलंस ना. मग माझी पान खाण्याची इच्छा झाली आणि त्यामुळे मी तुझ्यासाठी इकडे आलो. कला म्हणते, अरे बाबा, तुला येण्याची काहीही गरज नव्हती आणि आता त्यासाठी मी इकडेच एकटी आले असते. दोघांची भांडणं चालू असतात. अद्वैत म्हणतो, बाद झालं, ज्या कामासाठी आपण आलो आहोत ते काम आता करूयात. अद्वैत म्हणतो, ठीक आहे, आता मी माझं पान बनवतो, तू तुझं पान बनव. माझं पान मी बनवल्यावरती मी खाईन, तुझं पान तू बनवल्यावरती तू खा. असं म्हणत कला लगेच म्हणते, असं काही मोठं सांगितलं, तेच बोलून मला उगाचच इरिटेट करू नको. चल आपापलं पान बनवून खाऊयात. असं म्हणत ते दोघंजण, कोण तो राजू, कोण तो कुठला, हे अर्धवट टपरी का उघडी, तो इकडे का आला आहे, हे काहीही माहीत नसताना पानाची खाण्याची तलप पूर्ण करण्यासाठी फक्त आणि फक्त दोघंजण आपापलं पान बनवतात. त्यात खूप सारा चुना, खूप सारा कात, असं काय काय टाकतात आणि या सगळ्यामध्ये पानावरती पान असं खाता खाता अद्वैतला तर आता नशात चढते
आता काय या पानामध्ये रसायन टाकलेलं असतं हे काही माहीत नाही, परंतु पान खात असताना अद्वैतला नशा चढते. इकडे कला पण पान करत असते आणि सांगत असते, अरे इतका कात नको टाकू. त्यावरती इतक्यातच अद्वैत तिच्यावरती खूप चिडतो आणि म्हणतो, तू मला नको सांगू, मी काय करायचं ते. मला जे काही करायचं आहे ते मी करणार, तू मला सांगू नको. असं म्हणत तो कलावरती चिडतो. दोघांच्या कुरघोड्या थांबत नसतात. दोघेजण एकमेकांवरती चिडत असतात. पान बनवत असतात, पान खात असतात. अद्वैतला नशा चढते. त्यावरती अद्वैत म्हणतो, वा पान काय मस्त आहे. त्यावरती अद्वैत अजून एक पान घेतो आणि कलाच्या तोंडात टाकतो. कला म्हणते, अरे हे काय चाललं आहे तुझं आहे अरे. त्यावरती अद्वैत म्हणतो, अरे नाही खरे, खरे तुझं वागणं नव्हे बरे. असं म्हणत जी दोघांची भांडाभांडी चालू असते ती ऑलरेडी संपून आता मात्र दोघं पानाच्या नशेत. पानात कोणती नशा आहे हे मात्र काही माहीत नाही, पण मात्र दोघांना पानाची नशा झालेली असते. त्यामुळे कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहतात, चिडतात. पानं खात असतात आणि ती पानाची टपरी उघडी ठेवतात आणि तिकडून बाहेर येतात. त्यावेळेला कला म्हणते, अरे तुझा फॅन किती जोराजोरात फिरतोय. यावरती अद्वैत म्हणतो, फॅन फिरू दे, पण खरे तुझं वागणं नाही बरे. असं एकमेकांना म्हणत दोघं जण बाहेर पडतात. आता या दोघांच्या मध्ये झालेला अबोला हा तर मिटलेला असतो आणि आता बोलणं थांबायचं नाव घेत नसतं. अशा अवस्थेत दोघेजण घरी गेल्यावरती सरोज जेव्हा पाहिल त्यावेळेस नक्की काय तमाशा होणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे.